हे हाय हॅलो गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे माझा शो, जो की आहे बदलापूर महोत्सव, म्हणजे बदलापूर आदिवासी महोत्सव आहे. खूप मोठा शो आहे आजचा आणि जगदीश पाटील दादांचा ग्रुप आहे. तर आता मी निघेल घरातून. सगळेजण CNG पेट्रोल पंपच्या इथे भेटतील. अक्षय, पवन, कोमल आणि तनू, बाई, तर असे सगळे भेटणार आहोत. मी पण आता घरातून निघेल. सचिन दादा ते आम्हाला कॅरी म्हणजे घ्यायला येणार आहेत आणि आता आम्ही निघतो घरातून. नाही, छान नसतं. काय झालं का नाही? जागा आहे का मला? बसा पुढं. या झाला का तुझा सुपर पाय? चला ये तनू बाळ मागं. हे गाईस, तर मध्ये लागताना रस्ता तर मला मुळगाव लागलेलं. त्या मुळगावचा फेमस वडापाव आम्ही घेत आहे आणि तो खातोय आम्ही. पवन बघा, पवन बाहेर त्या हाताने खायचं, या हात तिथे पकडायचा असतो. गाईस, आम्ही आतमध्ये आलोय जत्रेत. स्टेज मस्त आहे. गाईज, आम्ही स्पॉटचे इथे आलो एकदम. कोण ते काय इकडं? छोटी जत्रा आहे बाई, डान्सची फक्त जत्रा आहे. ही छोटी जत्रा आहे इकडची. गाईज, तर आम्ही स्पॉटवर आलोय ना, बॅक स्टेज चाललोय. सगळे पुढे गेले, आम्ही दोघंच बिचारे मागून चालले. कुठे चालला अक्षय? कुठे चालला? अक्षय बघितलं कसा आगाऊपणा करतोय. बाईचा मेकअप, हेअरस्टाईल मेकअप चाललाय. मुली तयार होत आहेत. पवननी बघा. थोड्या दिवसांचा आज विचारलं ना. अरे दादा, चेंज करू की नको करू? कर ना. मी कुठं काय केलं? मला सगळं टाकायचं ब्लॉग. हो, नागड्या आहे, नागड्या. मुतायचं खरं वेळ टाकलं नाही साई, पण साईने खरंच टाकला. तर मुतायचं अक्षरचा म्हटलं नाही टाकलं, असं मस्करी करतोय, पण खरंच मुतायचं टाकलं. धार पार तिथपर्यंत. पण ते कट केलं मी, ते कट केलं. हा, पूर्ण अशी तिथपर्यंत आहे. तू काय एवढा आवडेल? अरे दिसते ते त्याच्यामध्ये, तर आवडीने का बघते येण्यासारखं. हे गाईज, मेकअप चाललाय पोरांचा. पवन, अक्षयचा मेकअप झाला. अक्षय छान दिसतोय. गाईज, नवीन हेअरस्टाईल बघा अक्षयची आमच्या. मस्त वाटते ना? क्यूट वाटते अक्षय. क्यूट, तो क्यूटी क्यूटी जोमो. हे गाईज, तर मी रेडी व्हायचं बाकी आहे. मुली रेडी झाल्यात आणि नाश्ता करतायत. तर अजून बाहेर थोडेसे डान्स आहे, तिकडचे स्थानिक कलाकार ते बघतो जरासे.
दुसरी गोळला भारी भोळी रंग घेऊन पिवळी जय हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी हे पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी देश पाच हो पाच गवळणी आला पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी तिसरी गोळला रंग काळा निसुनी आली चंद्रकला पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी देश पाच हो पाच गवळणी आला पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी चौथी गोळा रंग लाल आला लाल ही लाल पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी देश पाच हो पाच गवळणी आला पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाचवी गवळण हिरवा रंग पातावल्या झाल्या रंगी पाचवी गवळण हिरवा रंग पातावल्या झाल्या हे बघा तुम्ही ॲक्च्युली असं चाललोय रील्स काढतात मॅडम झोपतायत झोप आली मॅडमला A few moments later. काय नाही आता मी मेकअप करतोय मेघा मॅडमचा सिंगर काय येते आमच्या आजच्या आणि मी दर वेळेला बोलते माझं काय नाही काढत हा म्हणून मला असं वाटतं आज थोडं पारंपरिक लुक आहे तुम्ही काय खाल्लं? मशीन आणायला चालू होणार त्यांचे गाणे होणार माझे मध्येच लागले चला शो चालू करायचा आहे नाही नाही आता लगेच चालू करायचंय रेशमा कोण आहे ती पूर्णमध्ये त्याच असतं. नाव कारण की तिच्यानंतर माझं गाणं मी शो चालू करणार आणि मग ती गाणार आहे मावशी मग तिचं बघ अनाऊन्स केलं कदाचित तिची इंट्रोडक्शन असेल थोडी केस पुढे ठेव. ह्याच्यामध्ये गाणं लावा काय माहिती असं त्या दिवशी तिने टाकलं दादा हा. ह्याच्यामध्ये गाणं लाव हो बा तो गाणं काय तुला कारण की बोलता येतं पण हे नाही थोडीशी केस अशी सोड तिची आणि मग बाकीची घे. हा. कॉस्ट्युम कुठून घेतलं ते तू आज कोणी त्याने म्हणजे शिवून घेतो तो शिवून घेतो. नाही नाही नाही, आजचं शूटचे शूटचे माझ्यासाठी स्वतःचे हो. हे गाईज आम्ही भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढलेत कारण आमच्या आणि मी खूप खूप छान त्याचे व्हिडिओज काढले कारण दीदी, त्याने खरंच. कारण त्याने आज नवीन कॉस्ट्युम आम्ही costume. आमच्या दोघांचाच नवीन कॉस्ट्युम आणि आहे आमचा ऑलमोस्ट पर- सेमच असतो परत आमचा मॅचिंग झाला मॅचिंग होतो दरवेळेला कोइन्सिडेंस आणि आणि दिदीचा फोन कंटिन्यू चालू आहे इथे नेटवर्क नाही एकतर नेटवर्क आम्हाला. नाहीये तर कॉल चालू आहेत पण आम्ही बोलत नाही कोणाशी तर असं पण सांगते आता आपली एंट्री आहे नाही माझी आहे तुझी नंतर आहे. माझं नाही आणि हा खरंच खूप छान दिसतोय मला हा कॉस्ट्युम खूप आवडला मला पण दिदी साडी खूप छान सुनील आहे. दादा खूप
खूप छान मला कॉस्ट्युम वाटला, खूप छान म्हणलं. मी बघेल माझं कधी असं, मला कधी मौका मिळतो की तुझ्याकडे यायचं असं, तर मी तू पण पण येऊन नवीन कोळी साडी शिवून ठेव छान. येणार, मी तुझ्याकडे येणार आणि नक्कीच येणार. बोला साई बाबा की बाबा तुझे बेटीचा बोल बना सांग मना जाशील कवा बोल बना सांग मना जाशील कवा बाबा तुझे बेटीचा बोल बना सांग मला जाशील कवा बाबा तुझे बेटीचा बोल बना सांग मला जाशील कवा मी निघालो तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का आणि इकडे ऍक्च्युअल मी सर्वात सुंदर आहे. सो मगाशी अँकर बोललाच कसा त्या सिंगरला की ती सिंगर आहे, ब्युटिफुल अँड ऑल अँड ऑल. मीच खरा सुंदर आहे. मला पैसे देणार तुझे. ब्लॉग बंद काय अजून चालू केलं नाहीये. चालू कर. आता चालू आहे. मी सर्वात जास्त सुंदर दिसते आणि तो अँकर बोललाच कसा त्या सिंगरला की सर्वात सुंदर अँड ब्युटिफुल असं कसं. त्या काळीला मेघा जी आपको कोई फोन कर रहा है. प्रीती आहे बोल. तिला बोल, रेंज नाही प्रीतीला बोल. रेंज नाही. पीके पीके आहे प्रीती डान्सर. पीके हॅलो पीके है आप. पीके है ये. हॅलो नेटवर्क नाही ते नेटवर्क. हो दाखवा मला दाखवा. हॅलो त्यांचा फेस मोठा आहे ना. चाकुली. पिल्लू. हॅलो. ब्लॉग. हा. हे गाईस तर आमचा पॅकअप झाला. खूप नाचलो, खूप मजा आली. दिवाळी खूप सुंदर दिसली पण बिचारची एंट्री झाली नाहीये. कारण इकडे जास्त मस्त एंट्री. ही लावणी केली ती धडाकेबाज केली. काढला. गाईस बघा दीदीचं काय चाललंय. दीदी दाखव काढ ना. आता अजून बघितलंच आहे. थांब एक मिनिट याच्यामध्ये. मी काढू. मंजुलिका पार्ट 3. बस. नाही एवढंच होतं. तुमची बाजूची होती वाटतं. बाजूची. तुझ्या काढायचे फोटो काढायचे आहेत. हे गाईस तर आमचा पॅकअप झालाय आणि दिवाळीचा टाइमपास झालाय. बघा हिला जवळ 5 मिनिटं घर म्हणून मी टाइमपास करते. आराम करते. हे आम्ही बाईट देत होतो जितू दादांना, त्याच्यामुळे आम्हाला वेळ. आणि आम्ही लांबची पटाट आवरून आता आम्ही जाणार जेवायला. हीच ती मगाशी मी मेकअप केलेली. हीच ही ती. अशी पण सुंदरच दिसते विदाउट मेकअप पण. तिला काय गरज नाही हो, पण तरी पण. तर आता पॅकअप झालाय. व्हॅनिटी व्हॅन आमची बघू शकता तुम्ही. आम्हाला पण टाकायचं ना, आम्ही तुमचे व्हिडिओ पुढे ढकलत जाऊ. ओके मॅम चालेल. फायदे साई. गाईज ह्यांचा मेकअप रूम बघा. माझा मेकअप रूम तुम्ही बघितलंच असेल. तो कोणाचा आणला? ताईचा आणला वाटतं चुकून मी. कोणाचा आहे बघ तो जरा. थोडस पण ऐकत नाही, स्वतःचा निस्ता खरं करतो. झालं शांतपणा करून. काय शाळेपर्यंत एवढं चालत जाऊ दे थोडं वजन कमी आता 2 घास जास्त जातील ना. काय जास्त. तर गाईज आम्ही चाललोय जेवायला आणि आता इथून आणि निघालोय. आम्ही घेतलंय मिहिकाला चष्मा. चष्मा दाखव बाय. कधी घेतलं ग? मी इकडे चष्मा घेतला. गाईज आम्ही जेवण वाढून घेतलंय. हे बघू शकता. ताट बाहेर व्हायला लागलंय. एका सोबत एक माझा सचिंद्राचा अक्षयचा आणि तनुजा एवढा. काही संबंध. खाणार कोण कोण? हा पवन आमचा वेज आणि ही बाई आमची. हे गाईस तर आता आमचं जेवण झालंय. आता आम्ही चाललोय घरी निघू आता. अक्षय आणि हे तनू खात आहेत. खूप कमी घेतलं होतं वाटतं मी. खा बा खा. हे गाईस तर रात्री भरपूर लेट आलो आणि फ्रेश होऊन झोपून गेलो. तर सकाळी उठून मी आत्ता ब्लॉग एंड करतोय आणि आय होप व्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल. तर काल खूप मज्जा मस्ती केली. तर आत्ता मी व्लॉग इथे एंड करत आहे आणि जसं तुमचा सपोर्ट आत्तापर्यंत मला आहे तसं पुढे पण असू द्या. तर टाटा बाय बाय.